नमस्कार, मी राहुल रणदिवे, दैनिक जनमत सोलापूरसाठी आपण घेत आहोत सोलापूरचा विकास हा कार्यक्रम. ह्या कार्यक्रमामध्ये आपण पंढरपूरला गेलो होतो. तिकडे दाखवा जागृत महाराज आलेत, हौसेकर महाराज आलेत. तिकडं आपण त्यांच्या संगत चर्चा करणार आहोत. आपण थेट जागृत महाराजांकडे जाणार आहोत आणि त्यांना विचारणार आहे, या जागृत मला सांगा महाराज, पंढरपुरामध्ये 4000 कोटीचा कॉरिडॉर व्हावा लागलाय, काय सांगाल सगळ्या वारकऱ्यांना? महाराष्ट्र शासनाने कॉरिडॉर मंजूर केलेला आहे. या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांची तीव्र इच्छा आहे की पंढरपूर हे भूवैकुंठ आहे. तुका पंढरीसी गेला पुन्हा जन्मा नाही आला. तर असं हे जे पंढरपूर आहे धर्तीवरचं स्वर्ग करावं अशी या राज्याचे मुख्यमंत्री यांची इच्छा आहे. व ही संकल्पना या देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदीजी यांच्या संकल्पनेतून त्यांनी मुख्यमंत्र्यांना दिली. निश्चितच ते आषाढी वारी झाल्यानंतर करू असं परवाच त्यांनी सांगितलेलं आहे. मला सांगा महाराज, जे पंढरपुरामध्ये कॉरिडॉर होणार आहे आणि हे कितवी टर्म आहे कॉरिडॉर होण्याची तिकडं पंढरपुरामध्ये? नाही, कसं असं ज्या त्या वेळेस ज्या ज्या गोष्टीची गरज पडलेली आहे त्यावेळेस शासनाने ते कॉरिडॉर केलेलं आहे. आपण एखादा शर्ट शिवतो, जो शर्ट लहानपणी जर आपण शिवलेला शर्ट मोठ्या वयात जर आपण घाला म्हणला तर तो शर्ट अंगाला येत नाही. आज आपण जर पंढरपुरात जर पाहिलं तर प्रचंड लोकांची वाहतूक वाढलेली आहे. त्यामुळे शासनाने घेतलेला हा निर्णय आहे आणि निश्चितच शासन आणि पंढरपूरचे समस्त रहिवासी समन्वयातून या गोष्टी ते करणार आहे. महाराज मला सांगा, आत्ताची जे तरुण वर्ग आहे सोशल मीडिया असेल, डिजिटल मीडियाकडे वळा लागली आणि जे वारकरी संप्रदाय असेल, कीर्तन असेल, भजन असेल, तिकडे वळण्यासाठी काय करावं युवकांनी असं तुम्हाला वाटतं? असं तुम्हाला वाटत असेल की आता जर तुम्ही इथं जर बघितलात तर आपण एक 50 माणसं जमलेलो आहोत, पण 50 पैकी 30 माणसं हे तरुण आहेत आणि 30 माणसांपैकी 20 माणसाच्या गळ्यात तुम्हाला आता माळा दिसतील. आता हे सगळे तरुण मंडळी आहेत. हे बघा, हे तरुण आहेत, बघा हे तरुण आहेत, बघा हा तरुण आहे. आता आपल्याला दाखवतो इथं जमलेली मंडळी तरुण आहेत. कसं असतं, कुठेही आपल्या घरात जर एकूण 4 माणसं जर असले, 3 परमार्थ करणार असलं तर 1 परमार्थ करणारा नसतोच. आणि जर नसतो त्याच्यासाठी आपण दुःख करायचं नाही, त्याला आपल्यात कसं आणायचं याचा आपण प्रयत्न करायचा. जसं कुटुंब प्रयत्न करतात तसं आपण प्रयत्न. धन्यवाद. खूप काही चांगली माहिती सांगितली आहे हौसेकर महाराजांनी. मॅडम इकडे या. आपण थेट आपल्या ह्या प्रभागाचे नगरसेवक आहेत त्यांच्याकडे जाणार आहोत. मला सांगा ताई, एवढा मोठा कार्यक्रम व्हावा लागला, काय वाटलं तुम्हाला आता हे सगळं भजन कीर्तन सगळं चालू? अध्यात्मातून माणूस थोडा तरी घडतो. आणि जे आता तुम्ही आता विचारलं की बाबा तरुण पिढी आहे ती कुठेतरी वेगळीकडे वाहवत चाललेली आहे. या अध्यात्मामुळे थोडस ज्ञान त्यांच्या पदरात पडेल म्हणून हे जो कार्यक्रम 5 दिवसाचा राबवला आहे त्यात खूप म्हणजे असं म्हणजे भाव हे ते आपलं मंत्रमुग्ध होऊन जातोय. त्याच्याने भजन कीर्तन हरिपाठ ह्याच्यातून ना सगळ्यांना म्हणजे आनंदी आनंद मिळतोय. मला सांगा ताई, किती दिवस कार्यक्रम आहे? हा 5 दिवसाचा आहे. कालपासून सुरुवात झाली या कार्यक्रमाला, ते 31 तारखेपर्यंत आहे. आणि भरपूर असे विद्वान असे कीर्तनकार आपल्याला लाभलेले आहेत, आमच्या कार्यक्रमाला लाभलेले आहेत. त्यामुळे खूप म्हणजे कार्यक्रम खूपच छान चालत आहे आणि ह्याच्या पुढचे 2-3 दिवस देखील खूप भारी जाणार आहे. त्यांनी खूप म्हणजे
आनंदी आनंद वातावरण म्हणजे परिसरात पसरलेलं आहे. धन्यवाद. खूप काही चांगली माहिती दिली आहे. आणि हे प्रभागाची आम्ही खूप चांगले हरिपाठ करतो. प्रत्येक रोज वेगवेगळ्या साड्या घेऊन एन्जॉय म्हणजे हे करतो, आनंदात राहतो. त्याच्यामुळे आम्हाला इतकी सुख शांती समाधान लागते. दुःख विसरून समाधान लागतं. पांडुरंगाने एवढीच आमची इच्छा पूर्ण करावं. जेवढे जेवढे लेकरं माझे गल्लीतले मुलं आहेत तेवढ्यांचे लग्न व्हावं एवढी माझी विनंती आहे. म्हणजे लग्न कोणाचे झालेच नाहीत अजून? नाही झाले नाहीत अजून. तर आमच्या गल्लीत 25 ते 30 मुलं आहेत, त्यांचे लग्न व्हावं एवढी माझी पांडुरंगाला विनंती आहे. महाराजांना विनंती आहे. सर्वांचा आनंद मी घेते. सर्वांचे पहिले चांगले होऊ दे, त्याच्या मागे माझं. मला सांगा, किती मुलं आहेत तुमच्या गल्लीत? 25 आहेत. कुठल्या समाजाचे आहेत? सगळे आम्ही मराठा समाज आहे. सगळे मराठा समाज. मराठाच आहे आमचा समाज सगळा मराठा. लक्षात असू दे, मराठा समाजातल्या 25 युवक आहेत, त्यांचे लग्न व्हावं असं त्या म्हणतात. असं विठ्ठलाच्या चरणी प्रार्थना करायला लागलेत. बघूया आपण, हाय का नाही? मी डोक्यावर तुळस घेऊन पंढरपूरला जाते आणि मी आजारातनं उठून मी चांगली झाले. पांडुरंगाने मला चांगलं केलं एवढी माझी सगळी इच्छा पूर्ण. मी नगरसेविका पण होते, माझी सुनबाई झाली. आता माझा मुलगा आमदार व्हावा आणि माझे सगळी इच्छा पूर्ण व्हावी. मुलांचे सगळे लग्न व्हावे एवढी माझी इच्छा आहे. पांडुरंगाला एवढी. पण पांडुरंग माझा ऐकतो. खरंच एक तळमळ आपल्या प्रभागासाठी, आपल्या प्रभागातल्या युवकांसाठी. माझे 25 मुलं आहेत आणि त्यांचे लग्न व्हावं आणि माझा मुलगा आमदार व्हावं. मी नगरसेविका झाले, माझी सून नगरसेविका झाली, माझा मुलगा आमदार व्हावं अशी धारणा आहे आमच्या ताईची. ह्या नगरसेविका होत्या महानगरपालिकेच्या. खूप काही धारणा चांगली आहे यांची. तर विठ्ठला चरणी प्रार्थना आहे. मी राहुल रणदिवेचं, जागृत रणदिवे, सोलापूरनच.